दोन गोष्टींचा उल्लेख मला खरं म्हणजे या निमित्तानं करायला पाहिजे. बिद्रीचा आधार घेऊन ते विधानसभेकडे निघालेत. विदाऊट परमिशन इथेनॉलचा प्रकल्प उभा करणारे, बँकेचे कर्ज घेणारे आपणच. याने नसताना ज्या पद्धतीनं काम केलं ती गंभीर चूकसुद्धा आपणच केली होती. तक्रारी करायची असते तर त्याच वेळा केल्या असत्या. तक्रारी करणं हा उद्देश नाही. राजकारण वेगळं आणि संस्था वेगळी. ती बिद्री कारखाना हा आमची मातृसंस्था आहे. अनेक लोकांचा रोजगार त्या बिद्री कारखान्यावरती आहे आणि आमचं काही नातं त्याच्याशी जोडलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या चुका करायला आम्हाला वेळ नाही. मतदारसंघातला प्रत्येक दिवस हा मतदारसंघाच्या विकासासाठी खर्च करणं आणि ते काम करत राहणं हे आमचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या काहीतरी उद्या ऊस नाही आला तरी बी ते आम्हाला नाव ठेवतील. उद्या आणि काय झालं तर कुठला छापा पडला आम्हाला माहीत नाही. तुमच्यावर छापा टाकायला आम्हाला वेळ नाही. आमचं काम आम्हाला आटपेन आणि तुमच्याकडे कुठं बघत जाऊ. त्यामुळे चुकीच्या गोष्टी सांगण्यापेक्षा सुद्धा जे काही काम असेल ते चांगलं करा आणि अजूनही संस्थेच्या हितासाठी तुमच्या पुढं 10